नाम्या झालं खरं पेढ वाटून सगळीकडे. हा झालं. ठाण घेऊन वाटलं का? हा वाटलं. मोजू दे पहिले. 1 2 3 15. वाड्यातली माणसं किती आहेत? बाबूदादा, मंगलवहिनी, डिंपल, टोन्या, सरू म्हातारी. हा होत्याल आणि राहत्याल बी. ए माकडा, अख्ख्या गावात पेढ वाटून आलो तेव्हा नाही मोजलंस, आता मोजायला लागलाय स्वेर. अरे गावातली माणसं एका बाजूला आणि या वाड्यातली माणसं एका बाजूला. त्या सरू म्हातारी आणि त्या टोन्याच्या हातात पडलं ना सगळं गायब होतं की नाही बघ. अरे नको राहते की मग. हा नको पुरू दे. तुला सांगतो ना आम्ही, मला इतका जी का आनंद झालाय का नाही. हा मंगलवाणी, भाऊ दादा, ओ मंगलवाणी या. बजादा अयो पेढ अरे साधं सुद्धा पेढ नाही ते, 7 अर्थ स्पेशल पेढ आहेत. वास पण लय भारी होती बघ. एक काम कर, तो बॉक्स आहे का नाही माझ्याकडे देऊन टाक, मी घरातल्या समदेसनी पेढे वाटतो. हा दे. बर बर. ए बरोबर काय नाही नाही नको नको नको. अरे त्याच्या हातात देशील ना तर पेढे सोड, पेढ्याचा वास बी भेटणार नाही कोणाला. त्यापेक्षा मी वाटतो. थांब तुझ्यासाठी बारका बघतो. थांब तो कुठला. इकडे तोऱ्या. आता पेढे संपले तो. बघितलं का? बजा पेढ कशाला रे? कसलं पेढ म्हणजे? अहो आपलं डॉक्टर सुटणार आहेत म्हणून अख्ख्या गावात पेढ वाटून आलोय इथं. समद्या गावाला पेढ वाटून झालं, तुला आमची आठवण आली होय रे? आधी आणला असतं तर काय तुझ्या जुळीत धोंडा पडला असता का? धोंडा सुरुवात तुमच्यापासून केलं असतं तर पेढे राहिले असते का? मंगलबाईनी हे घ्या, तोंड गोड करा. डिंपल घे. इथं माझा नवरा जेलात आहे आणि मी कसं खाऊया पेढ? पेढ बी आता गोड लागणं झालेत मला. अरे ही पेढ वाटत बसण्यापेक्षा माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी करा की काहीतरी. आता आम्ही काय करणार? तुझा नवरा कर्माची फळं भोगतोय. आता माणसाने किती फेकाव? किती फेकाव? लोक कचरा फेकत नाही तेवढा तुझा नवरा फेकतो. नाहीतर काय बाबू दादा, अहो खोटं बोलायला काहीतरी लिमिट असावं की माणसाचं. किती फेकावं आणि कोणा समोर फेकावं हे पण कळलं पाहिजे ना माणसाला. जस्ट समोर डायरेक्ट फेकायला लागला होता. जाय का नाही शिक्षा? आता काय सुटत नाही. हा नाही 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 असं नको रे बोलू. मी कसं जगू, कसं राहू? अरे बाबू, अरे तू तरी काहीतरी कर ना, मला अनगोड लागायला झालंय. आणि गोड लागत नाही म्हणते आणि एवढा घेऊन ठेवलेत पेढे. आता माझा नवरा सुटून येऊपर्यंत मला जगायला नको का? म्हणून हे पेढ खाते. अगं अक्का नग काळजी करू, सुटतील दाजी. आत्या डॉक्टर सुटले ना, मग मी डॉक्टरांना सांगते आमच्या मामांना सोडव म्हणून. हा वय 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 शानी ग बाया माझी. नाम्या आणि इकडे 2 पेढ देते तिला. मंगलबाईनी तुम्हाला सांगतो, मला तर इतका आनंद झाला का नाही डॉक्टर सुट्ट्यात म्हटल्यावर. मला तर वाटतं काय करून काय नको. मला तर असं वाटतंय त्यांचं क्लिनिक आहे का नाही सगळ्या फुलांनी सजवून ठेव. आपण बँजो लाव नाहीतर डीजे लाव, अख्ख्या गावात वरात काढू डॉक्टरांची. सगळीकडे असं गुलाल उधळू. म्हणजे कसं आहे, चक्कीत जाळ आणि बुक्कीत टेंगू. का बुक्कीत हो ना? मग डिंपल डॉक्टरांसाठी काय सरप्राईज? तुम्ही त्या कंपाऊंडरच्या स्वागताची तुमची तयारी चालली ना? तुमचं स्वागतच काढते मी. तुमच्या किरड्या ढासाळ्या, तुमचं मड गेलं लवकर मसणार. येडी झाली का तू? अगं कोयता जीव घेशील. तेच करणार आहे मी, तेच करणार. ए म्हातारे, अगं कोयतायचो मेंदू हल्ला कर म्हातारीचा. अरे तुझा तर नाचलाय मेंदू. तुझं ना डोकं भादारते, त्यात मेंदू आहे का नाही तीच बघते मी चांगलं. आजा मार तिकडे मार. अगं समजा माणसं तिकडे. अगं इकडे मॅच आहे बघ. अगं मी काय केलं? तुम्ही सगळे ना सामील आहे त्या कंपाऊंडरला. आणि जर का परत त्या विषय काढला तुम्ही त्या कंपाऊंडरचा ना, तर एकेकाला चुरूनच टाकते. ए आजे, अगं समधी पळून गेली, तू एकटीच बाडबाडते यास. अरे मुर्दी आधी सांगायचं नाही. मग थांब तुझ्याकडेच बघते आता. आजे
तुमची किरडी ढासाळी तुझी लवकर. अय्यो, हे कापड तुम्ही आता जेलमधनं सुटणार आहे म्हणून काही स्पेशल ट्रीटमेंट देतात वय तुम्हाला? डिंपल, कधीतरी कामाचं बोलत जा ना. विनाकारण फालतू बडबड करत नको जाऊस. ओ, मी आज फालतू बडबड करत असेल ना तर मी जाते इथनं. मग करा तुम्हाला एकट्याने काय करायचं आहे ते. असं पण तुमच्यासाठी किती बी काय करा तरी तुम्ही मलाच बोलत असता. मी नसती ना मग तुम्हाला माझी किंमत कळली असती. त्यामुळे बोलताना जरा वाईच विचार करून बोलत जा. मी जर ती बॅग आणली नसती ना तर आतापर्यंत तुम्ही फासावर चढले असते. हो, आणि तू सुटली असेल यातून. हा वाडा किंवा आपलं हॉटेल नाही डिंपल फालतू बडबड करायला. कामाचं बोल. पत्रकाराला निरोप दिलाय? दिला होता. मग कुठे आहे ती? मला काय माहित का नाही आल्या त्या. तुम्हाला भेटाय पत्रकार आले. घ्या, आल्या तुमच्या पत्रकार मॅडम. त्याचीच तर वाट बघत होतो मी. निघतो. मंगले, अगं ए मंगले, चहा मिळेल का संपली तुझी मी साखर? आणि तुमच्या त्याने होत नसतं ना तुम्ही जाते आपल्या वाड्यात. आहे तू जाच वाड्यात, नाहीतरी नाही तर तुला अजिबात किंमत नाही बघ. काय किंमत काय राहणार नाही? मी माझ्या वाड्याचा हाकलून देईल त्यांना. अगं त्यासनी हाकलून दिलं ना तरी काय बी फरक पडणार नाही. आता त्यांच्यासाठी हाय की एवढं मोठं हॉटेल त्याच्या डॉक्टरनी बांधून ठेवलेलं. म्हणून ना तुझ्यापेक्षा जास्त सेवा त्याची चालली आता इथं. ए, ते सकाळी सकाळी काढलंच का त्या कंपाऊंडरचं नाव? त्यांनी त्याच्या नादालाच लागावं परत. मग ते आहे आणि मी आहे, एकाचं मुर्दच गाडते का नाही बघ. आहे तुला एक बोलू का? राग येईल तुला, पण तू ना निस्ती बोलायच्या कामाची आहेस बघ. हा, मग काय गाडू का मुर्द आणि जाऊ जेलात? आणि ही जात्याल नरकात त्याच्या नादाने आणि तू बस वाडा ऐकून खात. आयडिया तशी काय वाईट नाही बाया. अगं तुझ्या जिबाला काय हाडबीड आहे का नाही? उचलली जिबाला लावली टाळ्याला. हा, तुझ्याकडनं शिकाव बघ की आपल्या पोळीवर तूप कसं वडायचं ती. मला झालीयच म्हणून बरं आहे. बघ बाया आहे आता तुझ्या बाजूने बोलते तरी बी मला बोलती. बर ते मुडद्या बिडद्याच राहू दे. तू एक काम कर, इस्टेटीतला ना काय बी वाटा ह्यांना देऊ नको आणि वाडा मात्र माझ्या नावावर कर. म्हणजे बघ कशी त्यांना अक्कल येईल आणि तुझी बी किंमत कळल त्यांना. अयो, ये मम्मी, ये मम्मी, अगं लवकर बाहेर ये. हे मम्मी, अरे ये की लवकर. काय रे? अगं अगं हो बघ, अगं हो बघ, आत्या काय म्हणते की आपल्याला वाडा भेटणारच नाही. सगळा वाडा आहे का नाही हिच्याच नावावर करायचं म्हणून असं म्हणते ती. मी बरी करून दे. एक ईट मिळायची नाही आधीच सांगून ठेवते. मी बी माझ्या वाड्याचा हिस्सा मिळाल्याशिवाय गप बसणार नाही आधीच सांगून ठेवते. मग मी बी जिथे तर वाड्याची वाटणी करणार नाही आधीच सांगून ठेवत्या. मंगले, अगं ए मंगले, अगं माझा पार घसा फाटस्तोवर वराडती त्यासाठी ते नाही ऐकू आलं. आणि वाड्याची वाटणीचं बरं ऐकू आलं की लगेच पळत आलीच का? आवाज मिक्सर चालू होता म्हणून ऐकू आलं नसल. तर प्रॉपर्टीच्या वेळेस तेवढा बरा लगे आवाज ऐकायला येतो का तुला? ते काय नाही आहे. राहू दे जाऊ दे. चल आपण दोघी जाऊ वाड्यात आणि वाडा माझ्या नाव करून टाक. टोन्या, जरा हिला इष्टीत बसवून ये. आणि इष्टी जर नाही मिळाली तर जा म्हणा चालत पांदीनं. तुझं सासर काय लय लांब नाही, उशील सांच्या पावतर आहे. हे काय आहे बिये नको. सगळी एकाच माळ्याची मनी आणि वावायला नाही कोणी. आजे डॉक्टरला का नाही मग मी डॉक्टर्सनी सांगतो की आत्याला इकडून घालून टाकायला. अरे तुझा मुडदा बसवला तुझा तर मुडद्याला सांगितलं जायला. माझ्या डोळ्यासमोर नको त्यो. ते इथंच राहणार. ती या घरचं होणार जावई आहे आपल्या संघाच राहणार. बघू कोण आणत आहे ती. ए मंगले, जा चहा कर जास लवकर. त्या कंपाऊंडरची बाजू घेऊन सारखे नको बोंबले जाऊ. आहे मला बी सांग की चहा करायला. अगं आता तर वाड्याच्या वाट्या मागायला निघाले होते आणि लगेच कशाला का तिच्या हातात चहा पाहिजे? राहू दे, मी
सांगते जो ए मंगले मला बी टाक गच्चा. नाही नाही आत्याला चहाच नको देऊस. पुढे द्या काय रे? हा सगळं चालू आहे ना? ओके मॅडम. कॅमेरा चालू आहे ना? हो हो माईक? हाय, हाय. मी अजित. बरं झालं तुम्ही आलात. मला मुलाखत द्यायचीच होती. बी कम्फर्टेबल. ब्युटिफुल. काय? नाही काय नाही. हसायला काय झालं? जनरली आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा समोरच्या माणसाला कम्फर्टेबल व्हा असं म्हणतो. इथे तुम्ही मला म्हणताय म्हणून मला हसायला आलं. नाही बरोबर आहे. तुम्ही एक मुलगी आहात, त्यात सुंदर आहात. अशा ठिकाणी म्हणजे तुम्हाला टेन्शन आलं असेल, भीती वाटत असेल ना, म्हणून. नाही वाटत. सवय असते आम्हाला या सगळ्याची. आणि तुम्ही नका माझी काळजी करू. गुड. मला आवडतात अशा धाडशी मुली, इंडिपेंडेंट. तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. आपण मुलाखत सुरू करूया का? हो, मी रेडी आहे. ओके बसा. मी क्वेश्चन विचारताना माझ्याकडे पहा आणि आन्सर देताना कॅमेरामध्ये पहा. इकडे. हो. रोल कर. रोलिंग. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजित कुमार देव. तर सर मला सांगा, डॉक्टर झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही प्रॅक्टिस कुठे सुरू केली? मुंबईमध्ये. तुमच्या आधीच्या आयुष्यातील कोण कोण माणसं तुमच्या संपर्कात आहेत? ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, ते आता कुठे असतात? आणि तुमच्यावर झालेल्या या आरोपांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? कॅमेरा बंद करा. मला हे असले प्रश्न नका विचारू. म्हणजे माझ्या लहानपणीचे, माझ्या संघर्षाचे, माझ्या स्ट्रगलचे असले प्रश्न विचारा. कोर्टाचे 1-2 प्रश्न विचारा. गावातल्या लोकांचे, मी डॉक्टरचा देव माणूस कसा झालो असे प्रश्न विचारा. नाही, मी तुमच्या सांगण्यावरून प्रश्न विचारणार नाही. हे कन्फर्म आहे? हो. बरं, हरकत नाही. तुम्ही जाऊ शकता. काय म्हणाला? हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. मी दुसऱ्या कोणाला तरी देईल मुलाखत. मला माझी मुलाखत घेऊन फेमस व्हायचं नसेल, येऊ शकता तुम्ही. एक मिनिट डॉक्टर. तुम्हाला जे प्रश्न हवे आहेत ते विचारेल. तुला सरांनी काय सांगितलं आहे माहिती आहे ना? काहीही करून ही इंटरव्ह्यू झालीच पाहिजे. ठीक आहे. सॉरी सर, सुरू करूया इंटरव्ह्यू. हुशार आहे. विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचार. हा बोला. हॅलो साहेब, जेलमधून बोलतोय. हा, अजितचा जेलमध्ये इंटरव्ह्यू चालू आहे. काय? कसं काय शक्य आहे? हे बघा, हे असलं काही करायची परमिशन नाहीये त्याला. आणि जेलर साहेब कुठे? त्यांनी मुळात ही परमिशन दिलीच कशी? बरं, ते काही असू दे, मी आता लगेच तिकडे येतोय. लक्ष ठेवा त्याच्यावरती. लक्ष ठेवतो सर, पण ही खबर मी तुम्हाला दिली हे कोणालाच कळतं का म्हणे? हा ठीक आहे, काळजी करू नका. कोणालाही तुमचं नाव कळणार नाही, पण बारीक लक्ष ठेवा त्याच्यावरती. शिकरे, गाडी काढा पटकन. रोल कर. रोलिंग. तुमचं बालपण कसं गेलं? खूपच हालाकीचं गेलं. फुटपाथवर राहायचो, थंडीत कुडकुडायचो. पाऊस आला तर दुकानाच्या आडोशाला उभं राहायचो. कधी कधी लोकांनी ते खरकट अन्न कचराकुंडीत टाकून दिलेलं असतं ना, ते खाऊन दिवस काढलेत. माझ्या पोटात भूक असायची, पण त्याहीपेक्षा मला समाजसेवेची भूक होती, शिकायची भूक होती. बरं, तुमचा जन्म कुठे झाला? माहिती नाही. मी अनाथ आहे ना, माझं असं कोणीच नाहीये. माझ्या आईबाबांनी मला का सोडून दिलं हेही माहिती नाही. या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होता मला. सॉरी. नाही, माझ्या जखमा जगातल्या कुठल्या सॉरीने भरून नाही निघणार. कारण मी जे भोगलंय ते कोणालाच भोगायला लागू नये म्हणून माझे सतत प्रयत्न चालू असतात.
जर तुम्हाला आई वडील नाहीत तर तुम्हाला लहानाचं मोठं कोणी केलं? देव म्हणून एक कुटुंब होतं, त्यांनीच मला दत्तक घेतलं, त्यांनीच मला वाढवलं, शिक्षण दिलं. आता बिचारे अस्तित्वात नाहीये. ते कुठे राहायचे? एक ठिकाण असेल तर सांगू शकलो असतो ना. म्हणजे त्यांची नोकरी फिरतीची होती, ते जिकडे जातील त्यांच्या मागे मी जायचो. पण तुम्ही डॉक्टरच व्हायचं का ठरवलं? कारण मला लोकांची सेवा करायला आवडते आणि ज्यांनी मला वाढवलं त्यांची सुद्धा हीच इच्छा होती. तुम्ही डॉक्टर झाला नसतात तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं? छान प्रश्न विचारला तुम्ही. मी जर का डॉक्टर नसतो झालो तर समाजसेवक झालो असतो आणि समाजाची सेवा केली असती, किंवा मी आर्मीमध्ये गेलो असतो आणि देशाची सेवा केली असती. मला आवडतं लोकांची सेवा करायला, या ना त्या मार्गाने मी लोकांची सेवा करतच राहिलो असतो. मला लोकांचा त्रास बघवत नाही हो, खूप त्रास होतो मला. म्हणून मी गरिबांची सेवा सुद्धा विनामूल्य करतो, विनामूल्य त्यांना ट्रीटमेंट देतो. भविष्यात मला गोरगरिबांसाठी मोठं हॉस्पिटल काढायचं आहे आणि मला खात्री आहे माझं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार. कारण माझ्या अवतीभोवती खूप चांगली माणसं आहेत, मला सुद्धा त्यांच्यासारखं चांगलं व्हायचं आहे. आणि या सगळ्यात मला तुमची साथ हवी. द्याल ना मला साथ? हो. मला सांगा, या केसबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल? विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो आणि माझी खात्री माझाच विजय होणार. रस्त्यात जरी काटे आले तरी समाजसेवेचा घेतलेला वसा मी अर्धवट टाकणार नाही. तुम्ही फक्त मला साथ द्या, मी नक्की यातून सुटेन. तुम्ही जेलमधून सुटल्यानंतर तुमचे काय प्लॅन्स आहेत? नवीन हॉस्पिटल बांधणार आहात की लग्न करणार आहात? ते मी इथून बाहेर पडल्यानंतर कळलंच की. तुमचं दिव्या सिंग वरती खरंच प्रेम होतं का? शिंदे साहेब, शिखरे, तुम्ही इथे? दिव्या मॅडम दिसत नाहीयेत. कोणाला इंटरव्ह्यू दिलास तू? काय इंटरव्ह्यू? अहो काय बोलता तुम्ही? जेलमध्ये याला परमिशन नसते, माहिती नाही का तुम्हाला? विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तर द्यायची, हे नियम वगैरे मला नाही शिकवायचं. कोणाला इंटरव्ह्यू दिलास तू? काय बोलताय शिंदे साहेब? अहो मी कशाला कोणाला इंटरव्ह्यू देऊ? मी कायद्याने चालणारा माणूस आहे, नियम पाळणारा माणूस आहे. जेलमध्ये मी काय इंटरव्ह्यू देईल कोणाला? हे तुझी नाटकं बंद करायची. तू किती शातीर आणि खोटारडा हे दिव्या मॅडम कडनं ऐकलेलं मी, पण आज प्रत्यक्ष बघायलाही मिळालं. सरड्यालाही लाज वाटेल इतके पटकन रंग बदलतोस रे तू. पण तुझे रंग कायमचे उतरवायला मला वेळ नाही लागणार. मग का वेळ वाया घालवताय तुम्ही? उतरवा माझे रंग. मारणारच का मला? मारा, त्याने काय होणार आहे? ते माझ्या वाट्याला भोग आले ते मला भोगावेच लागणार आहेत ना. ही तुझी ड्रामेबाजी आहे ना, तिकडे कोर्टात दाखवायची. इथे मोठमोठे तीर मारतोस ना, पण इथे माझ्या पुढे नाही चालणार. तू किती उड्या मार, तुला शिक्षाही होईलच. आणि आम्ही तुला फासापर्यंत पोचवू. शिंदे साहेब, असा कोणाचाच मृत्यू चिंतू नये. त्याने काय मिळणार आहे तुम्हाला? तुम्हाला समाजसेवेचा नियम माहिती आहे का? तुम्ही समाजाची सेवा करा, तो तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. माझ्या बाबतीत पण सेम. तुम्ही माझी सेवा करा, मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. परत जर बोललास ना तर जीभ हासडून हातात देईन.
तुला काय विकाऊ वाटलो मी? गप गुमान जे काही केलंयस ते सगळं कबूल कर. आणि राहिला प्रश्न तुझ्या इंटरव्ह्यूचा, तर तो बाहेर कसा जातोय बघतोच मी. शिंदे साहेब,